शाळेच्या फरार संचालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला का असा सवाल विजय वडेट्टीवार आणि जितेंद्र आव्हाड तसेच आदित्य ठाकरेंसह विरोधकांनी केलेला आहे। तर गृह खात्याची भूमिका संशयास्पद आहे। शरद पवारांकडून याबद्दल शंका उपस्थित करण्यात आलेली आहे। एन्काउंटर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी आता मविया नेत्यांकडून होताना दिसली। तर यावरती शरद पवार यांनी एक्सपोस्ट मधनं काय म्हटलंय आपण बघू। बदलापूर इथं 2 चिमुरड्यांवरती झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीमधनं फाशी झालीच पाहिजे होती, पण या घटनेमधील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागानं दाखवलेला हलगर्जीपणा हा संशयास्पद आहे। भविष्यामध्ये अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही, यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय असं भासतंय। शरद पवार यांची ही प्रतिक्रिया या घटनेच्या सखोल चौकशीमधनं वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित आहे। दरम्यान यावरती आदित्य ठाकरे यांनी काय म्हटले तेही बघूया। बदलापूरच्या नराधमानं जे अमानुष कृत्य केलं होतं त्याबद्दल कायद्याच्या चौकटीत राहून फाशीच व्हायला हवी होती। या प्रकरणाचा राजकीय वापर करून स्वतःची प्रतिमा स्वच्छ करू पाहणारे सुद्धा दिसू लागतील। या शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करतंय असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला। यात लपवालपवीचा काही संबंध आहे का, याची निपक्षपाती चौकशी व्हायला हवी अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली। तर अक्षय शिंदे एन्काउंटरवरून विजय वडेट्टीवार यांनी सवाल उपस्थित केलाय। मुख्य आरोपीला संपवून इतरांना वाचवण्याचा प्रयत्न आहे का असा सवाल वडेट्टीवारांनी केलाय। न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे। मला माहिती मिळाली की पोलिसांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केला अशी माहिती मिळते। याचाच अर्थ असा आहे की त्या मुख्य आरोपीला संपवून इतर आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न पोलीस करतायत का, पोलीस करतायत म्हणजे गृह खातं करताय का, शासन करताय का, अशी शंका घेण्याची त्या ठिकाणी पूर्णतः शक्यता दिसते आहे। आणि म्हणून आमची मागणी आहे की या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी। आपल्याला माहिती आहे ज्या शाळेमध्ये त्या 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला ती शाळा भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्याची होती। त्याच्यामुळे त्यावेळेस ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता, सर्व महाराष्ट्राला माहिती आहे। आणि त्याच बाबतीत या आरोपीला त्याचा एन्काउंटर करायचा आणि हे संपूर्ण प्रकरण दाबायचा दुसरा प्रयत्न त्या निमित्तानं या सरकारच्या माध्यमातून चालू दिसतो। त्याच्यामुळे ज्या पद्धतीनं अक्षय शिंदेनी बंदूक हिसकून घेऊन स्वतः गोळ्या झाडल्या हे प्रकरण विश्वास ठेवण्यालायक नाही। त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे। इनकाउंटर किसका होता है? इनकाउंटर आतंकवादियों को होता है, इनकाउंटर अंडरवर्ल्ड के गुनहगारों को होता है। ये कौन आदमी था? तो इससे एक बात का और जो संदेह था उसका वो सबूत जो संदेह और बढ़ता जा रहा है कि शायद पुलिस किसी ऊंचे पद पर बैठे व्यक्ति को बचाने की कोशिश कर रही है। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला यांचा हात आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा आरोप केला। रश्मी शुक्ला काय ऑर्डर देतात त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे असं पटोले यांनी म्हटलेलं आहे। प्रश्न पोलिसांचा निष्काळजीपणा कुठेही नाही। त्यांना आमचा आरोप अनेकदा राहिलेला आहे। ती वस्तुस्थिती अशी आहे की पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या सगळ्या घटनेच्या मागे त्यांचा हात आहे। ते काय काय ऑर्डर देतात, काय काय करतात त्याची सगळी माहिती आमच्याकडे आहे। जीपणा नाही, पोलीस महासंचालक आणि सरकार या सगळ्या दोघांचाही याच्यामध्ये सहभाग आहे। पण आज आम्ही मागणी करतोय की माननीय उच्च न्यायालयातले न्यायाधीश यांच्या माध्यमातून ही सगळी चौकशी व्हावी आणि जेणेकरून एकही आरोपी सुटू नये, कारण या घटनेला कोणालाही पाठीशी घालायचं काम झालं नाही पाहिजे।